नमस्कार विद्यार्थ्यांनो, स्वागत आहे तुमचं डीजी कोकणे ट्युटोरियल या चॅनलवरती. तर बघा मुलांनो, आज आपण 6th स्टँडर्डचा जो 1.1 जे पोयम आहे, डोंट गिव्ह अप, ही पोयम आज आपण बघणार आहोत. डोंट गिव्ह अप म्हणजे नावातच तुम्हाला बघा काय दिसतंय, डोंट गिव्ह अप. म्हणजेच काय की कधीच हार मानायची नाही, नेहमी प्रयत्न करायचे, यश आपोआप मिळेल. तर बघा सगळ्यात पहिले जी लाईन आहे तुमची, काय दिलेली आहे त्या लाईनमध्ये, इफ यू हॅव ट्रायड अँड हॅव नॉट वॉन, नेवर स्टॉप क्राईंग. तर पहिली लाईन काय बोलते तुम्हाला, की जर का तुम्ही ट्राय केलंय, पण प्रयत्न करताय आणि केलंय आणि तुम्ही जर नाही जिंकले आयुष्यामध्ये, तर नेवर स्टॉप फॉर क्राईंग, कधीच रडायचं नाही त्या हारण्याला किंवा जिंकलेला मानून, किंवा जे काही असेल तुमच्या लाईफमध्ये कधीच हार मानायची नाही. तुमचं जे रडणं आहे वगैरे किंवा जे तुमचं प्रयत्न आहे, प्रयत्नाला कधीच स्टॉप करायचं नाही, ते चालूच ठेवायचे. बघा यश हे कधी ना कधी भेटणार आहे आणि जर तुम्ही ट्राय केलं तर नक्कीच भेटणार आहेत. खालचं बघा सेकंड लाईनमध्ये, ऑल दॅट्स ग्रेट अँड गुड इज डन जस्ट बाय पेशंट ट्राईंग. सगळं काही छान होईल, सगळं काही व्यवस्थित येईल, पण थोडंसं पेशन्स धरा, थोडंसं काय करा, पेशंट ठेवा, ट्राय करा, ट्राय बट डोंट क्राय, अशी ही जी म्हण आहे ही याला सुटेबल आहे. तर बघा खाली बघा, द यंग बर्ड्स इन फ्लाइंग फॉल स्टील देअर विंग्स ग्रो स्ट्रॉंगर. बघा जे बाळ जन्माला येतं, पक्ष्यांचे जे म्हणते मी गोष्ट, की जे बाळ जन्माला येतं पण जे आल्याला तेव्हाच त्यांचे उठण्याचा प्रयत्न करतात ते, पण त्यांचं जे पंख आहे ते उंच भरारी न घेतल्यामुळे ते काय होतं, फॉल होतं, खाली पडता. पण तरी ते घाबरत नाही, त्यांच्या विंग्समध्ये, पंखामध्ये बळ येतं आणि त्याप्रमाणे त्यांचा पंखमध्ये बळ आल्यामुळे, स्ट्रॉंग झाल्यामुळे ते आकाशात उंच झेप घेता, पण हार मानत नाही, रडत नाही. अँड द नेक्स्ट टाईम दे कॅन कीप अप लिटल लॉंगर, आणि ते ट्राय करतच जाता, पण हार मानत नाही. बघा, द स्टडी ओक हॅज नोन, म्हणजे काय, ओक हा काय ट्री आहे. मॅनी अ ब्लास्ट दॅट बो हर, म्हणजे काय, हा एक उंच असं झाड आहे, खूप सारं वादळ आलं, खूप सारं काही हवा आलं. स्टडी म्हणजे काय, स्ट्रॉंग आहे, स्ट्रॉंग ट्री आहे, पण ते कधीही झुकत नाही. बो म्हणजे काय, झुकणे. ते झाड कितीही वादळ आलं, कितीही जरी ब्लास्ट झालं, तरी ते झाड झुकत नाही. शी हॅज रायझन अगेन अँड ग्रोन लॉफ्टियर अँड प्राऊडर, ते जे ओक आहे ते पुन्हा नव्याने उभे राहतं, नव्याने वाढ होते. लॉफ्टियर अँड प्राऊडर, लॉफ्टर म्हणजे काय, टॉल होतं, स्ट्रॉंग होतं, आणि ते दुसऱ्यांना ॲज अ प्राऊड फील करण्यासारखं समोरच्याला फील करून देतं, की आम्ही बघा किती स्ट्रॉंग आहे, किती जरी आमच्यावर संकट आले ना, तरी पण आम्ही त्या संकटाला हसत खेळत जगतो आणि त्या संकटाला फेस करतो. ठीक आहे. इफ बाय इझी वर्क यू बीट, हू द मोर विल प्राइज यू, गेनिंग विक्ट्री फ्रॉम डिफीट, दॅट्स द टेस्ट दॅट ट्रायज यू. बघा लाईफमध्ये ना हार आणि जीत आहे. तो जिंकला म्हणून आपण हारलो, आणि आपण हारलो म्हणून तो काय झाला, जिंकला. तर तुम्ही कोणाला बीट करणार, कोणाला म्हणजे म्हणतो ना आपण यू विन, कोणाला तुम्ही जिंकून देणार. हू द मोर विल प्राइज यू, कोण तुम्हाला जास्त प्राइज देणार. गेनिंग अ विक्ट्री फ्रॉम डिफीट, बरोबर, तुम्ही नेहमी गेन करा, विक्ट्री यश, डिफीट करा, मात करा, जिंका. हीच तर खरी तुमची काय आहे, हीच तर खरी तुमची टेस्ट आहे, दॅट ट्रायज यू. काय करताय तुम्ही, दॅट ट्रायज यू, तुम्ही प्रयत्न करताय पण हार मानत नाही आहे. ठीक आहे. तर याचे जे पोएट आहे कोण आहे ते, फोबे कॅरी. कोण आहे ते, फोबे कॅरी. तर अशा प्रकारे ही डोंट गिव्ह अप पोयम इथे झाली आहे बाळांनो. तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला शेअर करा, कमेंट करा.
आणि DJ कोकणे ट्युटोरियल या चॅनलला जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओज पाहायला मिळतील. ठीक आहे, बेल करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला टिंग टिंग करा. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, चला तर ठीक आहे, बाय. तर बघा इथे खाली ना आपल्याला आहे ना काही मीनिंग्स दिले, जसं गिव अप. याचं मीनिंग आहे की लॉस्ट हार्ट अँड स्टॉप ट्राईंग. म्हणजे काय, गिव अप करणं. गिव अप म्हणजे काय, ट्राय न करणं, प्रयत्न न करणं, तिथे स्टॉप होणं, त्याचा अर्थ आहे ते. स्टडी म्हणजे काय, स्ट्रॉंग. स्टडी म्हणजे काय, स्ट्रॉंग. हॅज नोन मॅनी अ ब्लास्ट म्हणजे काय, हॅज सर्वाईव्ह मॅनी ब्लोज ऑफ स्टॉमी विंड्स. म्हणजे खूप वादळ आले, खूप संकट आले, पण तरी पण आम्ही त्यामधून सर्वाईव्ह केलं आणि करणार. लॉफ्टियर म्हणजे काय, टॉल अँड स्ट्रॉंगर. टॉल अँड स्ट्रॉंगर. यू बिट म्हणजे काय, यू विन. यू बिट म्हणजे काय, यू विन. तर बघा हे मीनिंग्स पण आपण बघितले आहेत. तर खाली काही क्वेश्चन्स आहे, पॉइंटर आहे बघा. हॅव यू एव्हर गिवन अप ऑन समथिंग गुड. तुम्ही कधी काही चांगलं दिलं आहे का. तर दिलं असेल ना तर तुमची जी स्टोरी आहे ना, शेअर युअर स्टोरी विथ युअर फ्रेंड. म्हणजे तुम्ही काही चांगलं केलं आहे का, तुम्ही कोणाला हेल्प केली आहे का. त्याच्यानंतर तुमचं किंवा कुठे काही कोणाला हेल्प करता करता त्यात काही अजून चांगली गोष्ट घडली आहेत का. तर ही जी तुमच्या मित्राबरोबर ही स्टोरी काय करू शकताय, तुम्ही शेअर करू शकताय. ठीक आहे. सेकंडमध्ये बघा, युअर फ्रेंड फेल डाऊन लर्निंग टू राईड अ बायसायकल. म्हणजे तुमचा जो मित्र आहे ना, त्याला आहे ना सायकल चालवता येत नाही. अँड नाव हॅज गिवन इट अप ऑल टुगेदर. त्यांनी आता ते विषय सोडून दिला आहे सायकल चालवायचं. सो व्हॉट डू यू थिंक विल बी द पोएट्स ॲडवाईस. तुम्हाला काय वाटतं या पोएटच्या ॲडवाईसनुसार, राईट इट डाऊन. मग तुम्हाला काय वाटतं की तुम्ही तुमच्या मित्राला ही सायकल शिकवायला पाहिजे की त्याने गिवअप केलं पाहिजे. माझ्या मते तर असं नाही, तुम्ही तुमच्या मित्राला हेल्प केली पाहिजे. जर त्याला बायसायकल येत नाही राईड करता, तर तुम्ही त्याला चिडवण्यापेक्षा किंवा त्याची खिल्ली उडवण्यापेक्षा त्याला मदत केली आणि त्या मदतीबरोबर त्याला सायकल जर शिकवली तर हे खूप चांगलं होईल. म्हणजे काय होईल, तुमची फ्रेंडशिप पण स्ट्रॉंग होईल आणि त्याचबरोबर त्याला सायकल पण येईल आणि नेहमी तो तुम्हाला थँकफुल बोलेल आणि तुम्हाला असं वाटेल की मी काहीतरी कोणाची तरी काय केली आहे, मदत केली आहे. तर अशा प्रकारे ही एक पोएटची ॲडवाईस म्हणून मी एक सांगते आणि ते तुम्ही राईट डाऊन करा. चला, समजलं आता. ठीक आहे, चला, थँक्यू.